लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। पिशोर पोलीस ठाणे हद्दीत 8 दारू अड्ड्यांवर पोलिसांचे छापे, अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले। सहाय्यक पोलीस अधीक्षक अपराजिता अग्निहोत्री यांचा बडगा। बातमी पिशोर कन्नड येथून। छत्रपती संभाजीनगर कन्नड तालुक्यातील सहाय्यक पोलीस अधीक्षक अपराजिता अग्निहोत्री यांनी अवैध धंदेवाल्यांच्या विरोधात मोठी मोहीम हाती घेतली असून पिशोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सलग छापेमारी करून 8 अवैध दारू अड्डे उद्ध्वस्त केले। धामणी येथे अवैध वाळू तस्करी करणाऱ्या टोळीवर कारवाई करत वाळूने भरलेले ट्रॅक्टर जप्त करण्यात आले। या प्रकरणी ट्रॅक्टर चालक मोहसिन बिस्मिल्ला पठाण राहणार नागापूर आणि ट्रॅक्टर मालक धनराज सर्जेराव सोत्रे राहणार धामणी यांच्यावर गुन्हा दाखल करून तब्बल 7,56,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला। यानंतर घाटशेंद्रा येथे भिक्खूलाल जयस्वाल यांच्या पत्र्याच्या शेडवर छापा मारून 8,51,220 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। त्यांच्यासह राजेश बाविस्कर व गणेश जयस्वाल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला। अग्निहोत्री यांच्या कारवाईनंतर पिशोर पोलिसांनीही जोरदार पावले उचलली आहेत। घाटशेंद्रा येथे चालू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून 55,930 रुपये आणि साहित्य जप्त करण्यात आले। या प्रकरणी 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला। याशिवाय पिशोर, लालवण, वासडी आणि लागवण परिसरात देशी दारू अड्ड्यांवर छापेमारी करून अनेक आरोपींवर कारवाई करण्यात आली। लागवण येथे छोटूराम रायसिंग नागलोत यांच्या शेडवर, तर वासडी येथे योगेश घुगे व शांताराम रमणे यांच्या अड्ड्यांवर छापे टाकण्यात आले। या सर्व कारवायांमुळे पिशोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदेवाल्यांमध्ये चांगलीच धास्ती निर्माण झाली आहे। अपराजिता अग्निहोत्री यांच्या पथकात पीएसआय बॅटके, नीलकंठ देवरे, मयूर वाळुंकर, सोनवणे तसेच पिशोरचे सहाय्यक निरीक्षक शिवाजी नागवे, विश्वजित फरताडे, रतन डोईफोडे, विलास सोनवणे, वसंत पाटील, गजानन कराळे, कौतिक सपकाळ, दत्तू लोखंडे, पवन खंबाट, किरण कंडे आदी अधिकाऱ्यांनी सहभाग नोंदवला। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी कन्नड प्रतिनिधी मिलिंद कुमार लांडगे, छत्रपती संभाजीनगर। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.